भारत माता की, बोलो भारत माता की जय 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 श्रीराम। मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार, आपल्या तीन टर्मचे आमदार मान्य विकासजी कुंभारे, नागपूर नगरीचे महापौर मान्य दयाशंकरजी तिवारी, मंचावर उपस्थित मान्य नितीनजी आले आहेत। मी 2 मिनिटात आपलं भाषण संपवेल। मान्य नितीनजी, मान्य मंचावर उपस्थित आमच्या माजी महापौर अर्चनाताई डेहनकर, मान्य रमेशजी गिरडे, मान्य राजेंद्र नंदनकर, मान्य रविशंकरजी कुंभारे, माननीय रामभाऊजी आंबुलकर, राजेंद्र धकादे, राजेश घोडपागे, आमच्या श्रद्धाताई पाठक, कविताताई इंगळे, माननीय संजय मोहनकर, मान्य मंगेश मांढरे, आमच्या या प्रभागाचे संयोजक भूषणजी देशपांडे, आमचे तिन्ही अध्यक्ष मान्य आशिष भुते, मान्य दुर्गेश घाटोळे, या मंचावर उपस्थित या पक्षाला समर्थन देणारे आपले अपक्ष नगरसेवक मान्य इंगोले साहेब, उपस्थित माता भगिनी मित्रांनो, मान्य विकास भाऊंनी सगळा विषय सांगितला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय हलबा समाजाचा। मान्य नितीनजी आले आहेत, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। माननीय नितीनजी आप आगे बढ़ो, माननीय नितीनजी आप आगे बढ़ो, माननीय नितीनजी आप आगे बढ़ो। 5 मिनिट। आपल्या नागपूरचे तारणहार, आपले विकास पुरुष, ज्यांचं हलबा समाजाची रक्ताचं नातं आहे, असे आपले नेते मान्य नितीनजींकरता आपण जोरात टाळ्या वाजवूया अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। हलबा समाजाबद्दल मान्य विकास भाऊ बोलले, 15 वर्ष प्रामाणिक काम करणारे आमदार आहेत। 100 वेळा दिल्लीला गेले, नितीनजींना भेटले, अनेक गृहमंत्र्यांना भेटले, भोपाळला गेले, मुंबईला गेले। हलबा समाजाचा केंद्र सरकारमधल्या अनेक खात्यांचा नोकरीचा विषय होता। तो मान्य विकास भाऊंनी 10 वेळा 100 वेळा मुंबईला जाऊन दिल्लीला जाऊन वाचवला आणि त्या सगळ्यांच्या नोकऱ्या वाचल्या। मान्य विकास भाऊ कुंभारेंनी अतिसंघपदाच्या कर्मचाऱ्यांचा विषय आपल्याला सांगितला, त्यांच्या नोकऱ्या वाचवल्या। नोकरीनंतर मिळणारं पेन्शन, ग्रॅज्युइटी, ज्याला अडचणी होत्या त्या 15 दिवसाआधी GR निघाला। आपले उमरेडचे सहारकर काका आहेत, आपल्या महानगरपालिकेतले खडकी साहेब आहेत, अशा एकूण 36 आपल्या आदिवासी जमातीतील लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या। त्या ढिवर समाजाचे पण लोक आहेत। त्यामुळे मान्य विकास भाऊंचं आपण सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। मित्रांनो, जुनी मंगळवारी वस्तीतील अनेक प्रॉब्लेम आहेत। या वस्तीत रस्त्यांची मोठी गरज आहे। 7-8 रस्त्यांचा सर्वे झाला, सिटी सर्वेला फाईल गेली। मग माननीय प्रेमलाल भांदक्कर असतील, आपले माजी नगरसेवक कृष्णाजी एम्प्रट्टीवार असतील, आपले इथले घाटोळे दादा असतील, या सगळ्यांनी, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, या सगळ्या गोष्टी, दुर्गेश घाटोळे असेल, आमचा आशिष भुते असेल, आमचे श्रीकांत मास्तर असतील, या सगळ्यांनी, आमचे विनोद इंगोले असतील, या सगळ्यांनी याच्याकरता प्रयत्न केला। एक रस्ता डीपीत आहे, दुसरा रस्ता डीपीत नाही, कुठे अतिक्रमण आहे, कुठे अतिक्रमण नाही। मी मान्य नितीनजींच्या साक्षीने, मान्य विकास भाऊंच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो की नितीनजींच्या मागे लागून आपले पहिले 2 12 मीटरचे रस्ते आहेत, ते पुढच्या 1-1.5 वर्षात आपण मोठे करून राहू, नितीनजींकडे साकडे घालू आणि आपले दोन्ही रस्ते मोठे करू। मित्रांनो, या भागात मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचा व्यवसाय करणारा ढिवर समाज आहे। ते नितीनजींकडे गेले होते। नितीनजींनी त्याला सांगितलं, त्यांच्या समाज भवनाचा एक विषय आहे, त्या जागेवर NITने काहीतरी पार्किंगचं आरक्षण करून टाकलाय। ते नितीनजींकडे गेले, नितीनजींना पत्र दिलं, NITतनं एक पत्र आलाय, आपण परत नितीनजींकडे जाऊ। नितीनजी असे नेते आहेत की त्यांनी ठाणलं तर ते आरक्षण ते बदलवून दाखवतील आणि आपल्या ढिवर समाजाचं जे समाज भवनाचं काम रखडलंय तेही आपण नितीनजींच्या नेतृत्वात, मार्गदर्शनात पूर्ण करून आणू असा शब्द मी तुम्हाला देतो। मित्रांनो, इथून हत्ती नाला आहे, हत्ती नाल्याच्या आजूबाजूला पट्टे वाटपाचं मोठं काम आहे। कुठे 9 मीटरची अडचण आहे, कुठे हत्ती नाल्याच्या भिंतीची अडचण आहे। इथे मान्य दयाशंकरजी बसले आहेत, मान्य विकास भाऊ बसले आहेत, मान्य नितीनजी बसले आहेत। या आपल्या 3ही नेत्यांनी
आपल्या हत्ती नाल्याकरता राजेश घोडपागे असतील, श्रद्धा पाठक असेल, आपल्या इथल्या एंगटवार ताई असतील, या सगळ्यांना, आपल्या इथले चौथे नगरसेवक असतील मनोज चापले, या सगळ्यांना निधी देऊन हत्ती नाल्याचं मोठं काम केलं आहे. जे काम म्हणलं आहे, जे पट्टे वाटपाचं काम म्हणलं आहे, तेही काम आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास नेलं आहे. आचारसंहितेनंतर जी नाल्याची अट आहे ती अट पण आपण शिथिल करून मागू आणि आपल्या सगळ्या गोर गरीब मध्यमवर्गीय त्या भागातल्या लोकांचं पट्टे वाटप आणि हत्ती नाल्याचं बांधकाम आपण परत करून आणू असा शब्द देतो. आताच विकास भाऊंनी त्यांच्या निधीतनं 8.5 कोटी रुपये दिले आहेत. त्या आपल्या म्हणजे संती मैदानापासनं तर ते काम समोर सुरू होणार आहे. त्यामुळे आपण विकास भाऊंचं परत एकदा टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. मित्रांनो, आमचे आमदार 15 वर्ष सतत काम करत राहिले, पण सतत काम करताना कुठे फेसबुकचा वापर केला पाहिजे, कुठे व्हॉट्सअपचा केला पाहिजे, कुठे स्वतःची प्रसिद्धी केली पाहिजे. अशातले आमचे विकास भाऊ नाही, एक साधा सज्जन माणूस 3 टर्म आपला आमदार होता, जनतेसाठी लढला. मित्रांनो, 3 टर्म नंतर असं कोणी सांगू शकत नाही. एखाद वेळेला प्रवीण दटकेलाही सांगावं लागलं तरी अडचण जाईल, पण विकास कुंभारे साहेबांनी नितीनजी समोर सांगितलं की 3 टर्म नंतर मला देऊ नका, आणि मला देणार नसाल तर एखाद्या उमद्या कार्यकर्त्याला, प्रवीण दटके सारख्या कार्यकर्त्याला तिकीट द्या. एवढं मोठं मन असलेला हा कार्यकर्ता आहे. परत एकदा विकास भाऊंकरता टाळ्या वाजवा. आणि आपण सदैव या पक्षाच्या पाठीशी राहिले, सदैव आम्हाला ऋणात ठेवलं. तुमच्यामुळे आम्ही मध्य नागपुरात वारंवार निवडून आलो. परत एकदा तुमचा आशीर्वाद भारतीय जनता पक्ष महायुतीला द्या. 20 तारखेला मशीनवरची नंबर 1 ची बटन आपली आहे. आपल्या नितीनजींचं काम नंबर 1 आहे, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम नंबर 1 वर आहे, आपल्या विकास भाऊंचं काम नंबर 1 होतं आणि आपली बटन नंबर 1 वर आहे. खरं म्हणजे आता सभा संपण्याकरता अजून जवळपास 35 मिनिटं आहे, कारण 6 वाजल्यानंतर आपला प्रचार बंद होणार आहे. मी आज सकाळी मुंबईवरून सुरुवात केली आणि गोंदिया जिल्ह्यात आता 2 सभा करून आता आपल्या अजून एक कामठीची सभा करून आता आपल्याकडे आलो आहे. मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या या मतदारसंघातून आपले तरुण, उत्साही आणि ज्यांच्यामध्ये उत्तम कार्यक्षमता आहे असे प्रवीण दटके आपले उमेदवार आहे. मी याकरता आपल्याला हे सांगतो की मी ज्या भागामध्ये राहतो त्या प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दटके आहे आणि त्या प्रभागामध्ये एक अतिशय लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांनी मान्यता पण मिळवली आणि लोकांचा विश्वास पण संपादन केला. अनेक न होणारी कामं त्यांनी केली. विशेषतः केळीबाग रोडवर हा रोड मोठा करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या. त्या ठिकाणी 13 वर्ष या रस्त्याला लागले. हायकोर्टापर्यंत अनेक वेळा पुष्कळ लढा द्यावा लागला, पण हा प्रकल्प प्रवीण दटके यांच्या कार्यतत्परतेमुळे पूर्ण झाला. आमच्या कल्याणेश्वर मंदिराचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी आपण जवळपास 100 कोटी रुपयाची योजना तयार केली आणि ती योजना आज मंजूर झाली. याचा अतिशय उत्तम फॉलोअप प्रवीण दटके यांनी केला. राजविलास टॉकीजच्या बाजूला असणारा बुधवार बाजार आणि त्यावर मोठा कॉम्प्लेक्स, भाजी बाजार, हॉकर्स या सगळ्यांकरता एक मोठ्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि या कामामध्ये हे सुरू करण्यामध्ये सिंहाचा वाटा प्रवीण दटके यांचा आहे.